नमस्कार. तर आज आहे दिवस तिसरा. तर कालप्रमाणे आजही मी लेट उठली कारण जागरण झालं होतं. तर सकाळची आरती माझी मिस झाली आहे. तो त्यानंतर डायरेक्टली आम्ही लंच करून मी व्हिडिओ शूट करते. तर आता आमचा बेत असा आहे की आम्हाला मोदक बनवायचे, उकडीचे मोदक. तर आम्ही आता मोदक करायला बसलेलो आहोत. म्हणजे जी मोदक फर्स्ट टाइम मोदक बनवतात. आणि तू? मी 2-3 दिवस ट्राय करून शिकली आता थोडीफार, कसे मोदक बनवायचे, कशा त्या काय पाकळ्या पाडायच्या. आता शिकली मी, होईल प्रॅक्टिस. ते बघू आपण. पाहताय नवीन माणूस शिकायला बसलोय. हा हे बघा इथे कॅमेरामॅन येते इकडे. ताई सांग कसं करायचं. हा थोडंसं पीठ घ्या, थोडंसं. आपले मोदक तयार झालेले. ते बघा मोदक मस्त केसर लावून त्याला असं आपण छान दिसतं ते एकदम. आता आपण स्टीम करायला ठेवूया. चला समप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येषु. हाय, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. आणि आज आहे डे 4. तर नेहमीप्रमाणे आजही मी लेट उठली आहे कारण काल रात्री जागरण झालं होतं माझं. सो हे कॉमन होणार मला वाटतं 7 दिवसापर्यंत. तर ठीक आहे, आता लंच करून आम्ही आता खेळत आहोत पत्ते. तर मला दाखवते आम्ही कोण कोण बसलो आहोत पत्ते खेळायला. हा मम्मी बोलू ना, आरती मिस झाली माझी. रोजच होत्या माझ्या आरती मिस. इथे आम्ही पत्ते खेळतोय. आम्ही उठतो 1 वाजता. मग काय, चलो. आज आहे दिवस 5वा आणि अजून आज होत आहे ज्येष्ठा गौरी आगमन. आणि आमच्या घरी देखील गौरी आहेत. तर आमच्या इथली म्हणजे ठाण्या साईडची जी पद्धत आहे गौरी बसवायची ती खूप वेगळी आहे आपल्या नवी मुंबईपेक्षा. तर मी तुम्हाला दाखवते आमची गौरी बसण्याची पद्धत कशी आहे या साईडची.
पूर्वी पूर्वी जय লগৰ বাৰ মৰিষা পাঠ চলে हा अजून 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 काय ते तेव्हा तेल तापलंच नव्हतं. काय ऍक्टिंग करत